नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडी बीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि हो, तुम्ही सुद्धा घरकुलची वाट पाहताय काय? मग बरोबर आहे, तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओ मध्ये पोहोचला आहात। हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं घरकुल मिळेपर्यंत सगळी माहिती देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। मग घरकुलसाठी लागणारे कागदपत्रे कुठली, करायची प्रोसेस कशी, त्याच्यामध्ये किती सबसिडी मिळणार आहे, त्यासाठी लाभार्थी कोण, या सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडी बीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सर्वप्रथम जाणून घेऊयात आपण नेमकं प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 नेमकं आहे तरी काय। आता बघा, खेडेगावात जशी घरकुल योजना आहे तशी ही एक घरकुल योजना गव्हर्नमेंटने चालू केली। याच्यामध्ये काय की तुम्ही डायरेक्टली लाभार्थी नसून तुम्हाला लाभार्थी होण्यासाठी एक ऑनलाईन प्रक्रियेमधून जायचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना काही ठरवलेले त्यांच्या गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्स मधून तुम्ही पात्र होता का ते आपल्याला चेक करायचे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर ऑनलाईन तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे। आणि ह्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये त्यांना सांगितलेल्या कंडिशनची जर आपण पूर्तता करू शकत असू तर आपण याच्यासाठी ऍप्लिकेशन करू शकतो। तर सर्वप्रथम आपण याच्यासाठी लागणाऱ्या काही पात्रता याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आता तुम्ही म्हणताल या वेबसाईट वरती यायचंय कसं? या वेबसाईट वरती येण्यासाठी तुम्हाला जी लिंक हवी ती डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही लिंक घेऊ शकता आणि आपण बघूयात याच्यासाठीची ऍप्लिकेशन प्रोसेस। तर पहा, सर्वप्रथम याच्यासाठी काही सूचना यांना काही काढलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आहे प्रधानमंत्री आवास योजना, याच्यामध्ये सर्वांना घरं मिळावी हे उद्देश याच्यामध्ये आहे आणि सर्वांना घरं देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्याच्यामध्ये जे व्यक्ती या लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्याचा काही क्रायटेरिया गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला आहे। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की एक 4 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे घरकुल देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे BLC। BLC म्हणजे काय? लाभार्थी नेतृत्वाखालील बांधकाम। तर याच्यासाठी त्यांना काय दिलेलं आहे इथं आपण पाहूया। थोडं मी झूम इन करतो म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं आणि मला पण सांगायला सोपं। आता पहा, या योजनेच्या BLC व्हर्टिकल रुपये 3 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या EWS श्रेणीमधील पात्र व्यक्तींना, कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या उपलब्ध जमिनीवर 45 स्क्वेअर मीटर पर्यंतची नवीन पक्की घरे, एक सर्व हवामान निवास युनिट बांधकामासाठी 2.5 लाखापर्यंत आर्थिक मदत प्रदान करेल। आता बघा की ज्यांची कॅटेगरी EWS आहे, आता EWS म्हणजे बेसिकली कोण, जे की ओपन मध्ये परत कॅटेगरी फर्दर डिवाइडेड होतात, ज्याच्यामध्ये जैन, मुस्लिम, ब्राह्मण, मराठा, ज्यांना की समजा इतर याच्यामध्ये लाभ घेतला नाही, ज्यांना EWS प्रमाणपत्र काढले ते लोक म्हणजे EWS इकॉनॉमी वीकर सेक्शन असलेले लोक। पण त्याच्यामध्ये परत फर्दर अट काय ठेवली त्यांना की त्यांचं उत्पन्न किती असायला पाहिजे, फक्त आणि फक्त 3 लाखापर्यंत, त्याच्यावरती असल्याच्या नंतर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। आणि जर तुमच्याकडे 3 लाखाचं तुमचं उत्पन्न असेल आणि तुमच्याकडे 45 चौरस मीटर एवढी जागा जर शिल्लक असेल घर बांधण्यासाठी, तर तुम्हाला गव्हर्नमेंट एक 2.5 लाखापर्यंत आर्थिक मदत करणार आहे घर बांधकामासाठी। तर हे पहिलं एक कॅटेगरी झाली। त्याच्यामध्ये दुसरं आहे भागीदारीतील परवडणारी घरे, ज्याला की AHP असं त्यानं संबोधलं आहे। याच्यामध्ये परत त्यांना सांगितलं EWS लाभार्थ्यांना पक्के घर घेण्यासाठी आर्थिक मदत करेल। आता घर घेण्यासाठी आर्थिक मदत कशी करणार आहे आपण पुढे वाचूया। या अंतर्गत सार्वजनिक खाजगी एजन्सीद्वारे 30 ते 45 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळाची परवडणारी घरे बांधली जाणार आहेत। आता जसं आपण वरी विचार केला होता की 45 चौरस मीटर, तर इथे त्यांना 30 ते 45 थोडा क्रायटेरिया चेंज केला। याच्यामध्ये आहे EWS श्रेणीतील पात्र लाभार्थ्यांना वाटपासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत। जे लोक या EWS श्रेणीमध्ये म्हणजे 3 लाखापर्यंत उत्पन्न असणारे आहेत त्यांच्यासाठी ही घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत। AHP प्रकल्पामध्ये EWS लाभार्थ्यांना मालमत्तेच्या खरेदी किमतीवर केंद्र आणि राज्य शासन एजन्सीकडून प्रति EWS वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत, फ्लॅटसाठी 2.5 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे। आता बघा, याच्यामध्ये थोडं आपण समजून घेऊया, थोडंसं चेंजेस आहे याच्यामध्ये। आता AHP म्हणजे भागीदारीत ज्यांना काही जे घर बांधलेले असतील एखाद्या संस्थेने वगैरे, तर तिथं जर तुम्हाला 30 ते 45 चौरस मीटर मधील एखादं घर बांधलेलं असेल आणि ते तुम्हाला जर घेण्याची इच्छा असेल किंवा घ्यायचं असेल, तर मग त्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे, तुमच्याकडून पाहणार आहे की तुम्ही EWS मध्ये येता का,
तुमचं उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे का, आणि जर असेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंतची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. कोणतं? जे ऑलरेडी बांधलेलं आहे ते. आपण वरती जे वापरलं BLC वाचलं त्याच्यामध्ये बांधण्यासाठी दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये बांधलेल्यासाठी दिलं जाणार आहे. ओके. तर नेक्स्ट कॅटेगरी आहे परवडणारी भाडेपट्टा गृहनिर्माण. आता ARH म्हणजे नेमकं काय पाहूयात. हे वर्टिकल शहरी रहिवाशांसाठी आहे, म्हणजे जे शहरात राहतात त्यांच्यासाठी. परवडणारी आणि स्वच्छ राहण्याची जागा सुनिश्चित करेल. ज्यांना घर घ्यायचे नाही परंतु त्यांना अल्पकालीन आधारावर घराची आवश्यकता आहे किंवा त्यांना घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नाही. ARH शहरी स्थलांतरित बेघर, निराधार, औद्योगिक कामगार, कामगार महिला, बांधकाम कामगार, शहरी गरीब, रस्त्यावर विक्रेते, रिक्षा चालक व इतर सेवा प्रदाते इत्यादी, बाजार व्यापार संघटनाचे काम करणारे, स्थलांतरित, शैक्षणिक आरोग्य संस्था, आतिथ्य क्षेत्र, कंत्राटी कर्मचारी इत्यादी सह EWS LIG लाभार्थ्यांसाठी पुरेशी भाड्याने घरे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल किंवा देईल. राज्य केंद्रशासित प्रदेशे सरकारे हे सुनिश्चित करतील की पाणी, सांडपाणी, सेप्टेज, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, सामुदायिक केंद्र, आरोग्य केंद्र, पाळणाघर इत्यादी आवश्यक नागरी सामाजिक पायाभूत सुविधा मधील कमतरता सुनिश्चित करेल की पाणी, सांडपाणी तसेच कॅम्पस मधील इच्छित परिसर, व्यावसायिक सुविधा आवश्यकतेनुसार दूर केल्या जातील जेणेकरून ही घरं राहण्यायोग्य बनतील. अनुक्रमे 3 लाख ते 6 लाख वार्षिक उत्पन्न असलेले EWS LIG लाभार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. आता याच्यामध्ये यांना खूप सारं डिस्क्राईब केलं ज्याच्यामध्ये आपण कन्फ्युज होऊ शकतो. आता यांना काही कॅटेगरी डिस्क्राईब केलं. या कॅटेगरीमध्ये त्यांचं म्हणणं काय की जे काय स्थलांतरित बेघर आहेत किंवा EWS मधले आहेत, महिला कामगार आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, ह्या ज्या कॅटेगरी यांना दिलेल्या आहेत, तर या कॅटेगरीमध्ये इथून कॅटेगरी आहेत बघा इथपर्यंत, तर ह्या ज्या कॅटेगरीमध्ये आहेत आणि या कॅटेगरीमध्ये जे काही लोक बसतात त्यांच्यासाठी परवडणारी ARH एक परवडणारी भाडेपट्टा गृहनिर्माण याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आणि या योजनेमध्ये ज्या लोकांचं उत्पन्न 3 ते 6 लाख आहे त्यांच्यासाठीच हा लाभ दिला जाणार आहे. चला नेक्स्ट बघूयात ISS व्याज अनुदान योजना. मग काय आहे? इंटरेस्ट बेस्ड सबसिडी नेमकं आहे का? तर याच्यामध्ये पहा, याच्या योजनेनं 1/9/24 रोजी किंवा त्यानंतर EWS LIG आणि MIG च्या पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी, पुनर्खरेदी, बांधकामासाठी मंजूर आणि वितरित केलेल्या गृह कर्जावर अनुदान प्रदान केले जाईल. अनुक्रमे 3 लाख, 6 लाख आणि 9 लाख वार्षिक उत्पन्न असलेले EWS LIG MIG श्रेणीतील कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. योजनेत LIG, EWS आणि MIG म्हणून ओळखण्यासाठी वैयक्तिक कर्ज अर्जदाराने उत्पन्नाचा पुरावा सादर करावा. आता पहा, व्याज जे आहे त्याच्यामध्ये अनुदान सबसिडी घेण्यासाठी गव्हर्नमेंटनं 3 लाख, 6 लाख आणि 9 लाख असे इन्कम स्लॅब बनवलेले आहेत, इन्कमचे टप्पे बनवलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर 1/9/2024 रोजी किंवा त्याच्यापेक्षा पुढे जर तुम्ही एखादं लोन घेतलंय, कशासाठी? आपण होम लोन म्हणतो, गृह कर्ज किंवा होम लोन, तर याच्यावर तुम्हाला जे काही व्याज भरावं लागत होतं तर ते व्याज कोण देणार आहे? हे गव्हर्नमेंट देणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं की तुमचा उत्पन्नाचा दाखला सादर करायचा आणि त्याची प्रोसेस ही ऑनलाईन करायची. तर अशा यांना एकूण 4 योजना काढलेल्या, तुम्हाला 4 योजना टप्प्याटप्प्याने मी सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि आय होप तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त बेसिक योजना कोणत्या आणि कसा किती लाभ भेटणार आहे याच्या संदर्भात आपण सविस्तर माहितीची चर्चा केली. आणि आपला जो नेक्स्ट पार्ट निघणार आहे पार्ट 2, याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर दुसरा पार्ट पाहण्यासाठी पार्ट 2 म्हणून मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त त्या गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.